एकीकडे कोल्हापूरचे रस्ते म्हणजे जणू खड्ड्यांची मालिका। पावसाळ्यात तर डांबरी मेकअप धुवून निघून खडी बाहेर डोकावते। चिखल आणि पाणथळीतून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। $100 कोटींचा खर्च होऊनही रस्त्यांची दयनीय अवस्था कोल्हापूरकरांची नाचक्की ठरतेय। पण दुसरीकडे कोल्हापुरात असाही एक प्रभाग आहे जिथे रस्त्यांची खरी ओळख होते। स्वच्छता, पुराचं पाणी सहज निसरून जाण्याची व्यवस्था आणि इतकं दर्जेदार बांधकाम की रस्ते 10 वर्ष सुस्थितीत राहतील। नागरिक अभिमानाने सांगतात की असले रस्ते संपूर्ण कोल्हापुरात हवेत। कोल्हापुरात जिथे रस्त्यावर खड्डे दिसत असतात, कोल्हापूर दक्षिणेत जा, उत्तरेत जा, कुठेही जा, कोल्हापुरात सगळीकडे खड्डे दिसतात। अशा वेळी कोल्हापूरमध्ये असा एक रस्ता आहे जिथं जराही कुठे तुम्हाला खड्डा दिसणार नाही, अशा पद्धतीने हा रस्ता तयार केलेला आहे। आणि हा कोल्हापुरातच आहे बरं का। आणि आपण कोल्हापुरातल्या महावीर कॉलेजच्या अगदी जवळच्या भागात आलो आहोत आणि या भागाचे नागरिक राहतात, त्यांनाही विचारूया की काय त्यांना पूर्वी त्रास होत होता या रस्त्यांमुळे, काय दयनीय अवस्था होती। साधारण इथं पुराचं पाणी आल्यानंतर 10 फुटापर्यंत पाणी राहतं। आपण भागातील नागरिकांशी बोलूया, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मी महावीर कॉलेजच्या बॅक साईडला सर्व साक्षी गणेश मंदिर आहे, त्या गणेश मंदिराच्या मागं म्हणजे आम्ही इथं राहतो। आम्ही ह्याच्या आधी 19 पासून आमच्याकडे भरपूर पुराचा आम्हाला खूप त्रास झाला। त्या पुरामुळे रस्ते एकदम खराब झालेले, ते ह्याचे खड्डे बिड्डे भरपूर म्हणजे भयंकर, म्हणजे एकदा गाड्या स्लिप व्हायच्या त्या रस्त्यामध्ये, पडलेत, बरेच जण पडलेत, मुलं पडलेत त्याच्यात, खूप म्हणजे आम्हाला त्रास व्हायचा। पण आता हे सिमेंटचे रस्ते केल्यापासून आम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे। पुराचं पाणी पण आता सकल हे पूर्ण हे झाल्यामुळं, पहिला कसा पूर्ण सकल भाग होता एकदमच, हे जरा आता उंची वाढवून घेतली आणि त्याच्यामुळे एकदम छान रस्ता झालेला आहे। आता काय प्रॉब्लेम नाही। आता स्वच्छता आहे, पहिला भरपूर खड्डे असल्यामुळे मुलंही पडायची, आमची सायकल चालवताना गाड्या स्लिप होणे, आता व्यवस्थित आहे रस्ते वगैरे। कोल्हापुरात जेव्हा तुम्ही बाहेर जाता, कोल्हापूरच्या आसपासचे जेव्हा रस्ते बघता आणि तुमच्या एरियामध्ये जेव्हा येता, तेव्हा काय अनुभव येतो? आम्हाला असा अनुभव येतो की बाहेर गेल्यानंतर कधी आम्ही आमच्या परिसरात जाईन का, तर इथला परिसर एवढा स्वच्छ आणि रस्ते एवढे सुंदर आहेत ना, बाहेरचे रस्ते बघितले की आम्हाला अनकम्फर्टेबल फील होतं तिथं। जेव्हा ॲक्च्युली आमच्या ते गणपतीचा कार्यक्रम होता तेव्हा आमच्या ते पूर्ण रस्ता हा खडबडीत होता। तेव्हा मग आम्ही नाना साहेबांकडे गेलेलो आणि तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की असंच आमच्याकडे रस्त्याचं काम करायला पाहिजे आणि लाईटी पण करायला पाहिजे। त्यांनी 1 महिन्यात हा सगळा रस्ता करून दिलेला आहे, सिमेंटचा आणि डांबरीकरणाचा। त्यामुळे हा आधीपेक्षा तर म्हणजे खूप बेटर आहे। आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक नाना कदम आणि आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत की कशा पद्धतीने हा रस्ता तयार केला गेलेला आहे आणि किती वर्ष झाला हा रस्ता, नेमकं काय रस्त्याला असं वापरलं गेलेलं आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार। नमस्ते नाना। नमस्ते। काय सांगाल? या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पंचगंगेच्या पुराचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात येतं। आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभारलो, हा सर्व साक्षी गणपती मंदिराचा परिसर आहे, न्यू पॅलेस आणि महावीर कॉलेजच्या मध्ये। या ठिकाणी जवळजवळ रस्त्यावरती 10 फूट पाणी या ठिकाणी पुराचं 2 वेळा येऊन गेलेलं आहे। त्यामुळे इथली जरी रस्ते केले आणि सकल भाग असल्यामुळं पावसाचं येणारं सगळं न्यू पॅलेस परिसराचं पाणी येथे येऊन साठायचं आणि हा रस्ता खराब व्हायचा। मी इथल्या नागरिकांच्या मागणीनुसार, आमचे मित्र आहेत ह्यांच्या मागणीनुसार हा एकदा मी पाहणी केली आणि या ठिकाणी म्हटलं की डांबरी रोड करून आपल्याला काय फायद्याचं नाही, या ठिकाणी कॉन्क्रीट रोड करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही हा रोड कॉन्क्रीट करून घेतला। आणि त्यानंतर इथं बघताय तुम्ही आता कशा पद्धतीनं नागरिक एकदम समाधानी आहेत। जरी डांबरी रोड केला, इथून वरती डांबरी रोड आम्ही केला आहे, हा पण तुम्ही बघा, हा पण व्यवस्थित राहिलेला आहे। डांबर व्यवस्थित मारल्यानंतर हे काम चांगलं होतं आहे। आता या इथल्या लोकांना, नागरिकांना माहीत झाले, कारण कोल्हापुराची आता जी काय परिस्थिती आपण बघतोय पावसाळ्यानंतरची, तर सगळीकडे खड्डे रोज पेपरला बातम्या आहेत, न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावरती बरेच शासनानं पैसे देऊन पण त्या पैशाचा गैरवापर झाला असा जो काय अपप्रचार चालू आहे। पण वस्तुस्थिती ती पण खरी आहे, नाही असं नाही, डबरे पडलेले आहेत। पण आम्ही ज्या ठिकाणी राज्य शासनाने आम्हाला, आदरणीय आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कोल्हापुरात पैसे आले आणि ते आम्ही कशा पद्धतीनं वापरलेत हे कोल्हापूरच्या जनतेला पण जरा माहिती होण्यासाठी आपण जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो।
मला विचारायचं आहे, एकीकडे 100 कोटी रस्त्यांसाठी आलेले आहेत आणि 100 कोटी वापरून जर रस्ते तयार होत नसतील तर आणि बरीच कारणं ऐकली जातात की रस्ते जर तयार करायचे असतील तर बऱ्याच अडचणी येतात. काही वेळेला पावसाचं पाणी कारणीभूत ठरतं, काही वेळेला ड्रेनेजचं फुटलेलं पाणी कारणीभूत ठरतं, काही वेळेला कॉन्क्रीट व्यवस्थित नाही असं म्हणजे कारण कधी कॉन्ट्रॅक्टरला दोष, कधी महानगरपालिकेला दोष. अशा वेळी कोल्हापुरात हा रस्ता तयार करण्यासाठी नेमकी तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली? नाही 100 कोटीच्या कामामध्ये आता जो काय अपप्रचार चालू आहे, पावसाळ्याच्या तोंडावरती ती सगळी कामं कॉर्पोरेशनच्या ठेकेदारांनी चालू केली आणि त्यानंतर 1-2 लेअर मारलेले आहेत. त्यावरती अजून फिनिश कामं होणं बाकी आहे, त्यानंतर गटरची कामं होणे बाकी आहे. आता पाऊस कमी झाला आहे, आता इथून 1 वर्षामध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीने 100 कोटीचा वापर केला जाईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतं, ज्या ठिकाणी पाणी साचतं, ज्या ठिकाणी सकल भाग आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनांना आम्ही वारंवार सांगत असतो, हे रोड कॉन्क्रीट तुम्ही एकदा करून घ्या, म्हणजे हे जादा टिकतील. 10-10 वर्ष या रोडनं काय होत नाही. आणि महानगरपालिकेमध्ये जे लोक टॅक्स भरतात त्यांना त्याचा फायदा होईल, कारण शेवटी हे बजेट असतं, हे काय वैयक्तिक कुठल्या नेत्याचं नसतं किंवा वैयक्तिक कुठल्या पक्षाचं नसतं, पण हे वैयक्तिक जनतेनं ते जो टॅक्स भरलेला पैसा असतो हा आपण जनतेमध्ये वापरत असताना तो चांगल्या ठिकाणी वापरला, त्याचा वापर चांगला झाला, ते रस्ते चांगले टिकले तर ह्याचा फायदा सगळ्यात मोठा जनतेला होणार आहे. करण्यासाठी साधारण कालावधी किती लागतो? नाही, हे काम आम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण केलं तर या रस्त्याला जवळजवळ मेन रोड म्हणजे न्यू पॅलेस जो परिसर आहे, रोड आहे मेन रोड न्यू पॅलेसला जाणारा, तिथून हा सर्वसाक्षी गणपती परिसरासाठी 70 लाख रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. पण 10 वर्ष आपल्याला इथं भविष्यामध्ये 10 वर्ष कमीत कमी या ठिकाणी काहीही लोकांना त्रास न होण्यासारखा हा रस्ता झालेला आहे. न्यू पॅलेस रोड महावीर कॉलेजच्या जवळ अंतरंग हॉस्पिटल म्हणजे पोटविकार तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्धच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही. बरेच वर्षापासून हा रोड 2018च्या ज्या पुरावेळे पूर्ण हा रोड खराब झाला होता आणि अशावेळी बऱ्याच लोकांनी आम्ही सगळ्यांनी मागणी करून, भागातल्या रहिवासी लोकांनी मागणी करून सत्यजित कर्मांच्याकडं आम्ही गेलो होतो आणि रोड संदर्भात त्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली होती. आणि इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे लोकसभा इलेक्शनच्या अगोदरच आम्ही त्यांना जाऊन भेटलेलो आणि त्यांनी पहिल्यांदा सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा इथून अभ्यास केला आणि हा इथं सिमेंटचा करणे गरजेचं आहे, कारण पुरामध्ये जवळजवळ ह्या ठिकाणी ह्या रोडवर ज्या रोडवर नाही 1.5 ते 3.5-4 फूट पाणी आलं होतं, जर नोंद आहे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही नाण्यांच्या मागं लागून इथल्या लोकांनी बरेच ह्याच्यामध्ये आमच्या उदयशी नगरमधले रहिवासी असतील किंवा डॉक्टरांचे संबंधित काही लोक असतील, त्यांच्या मॅनेजमेंटमधले लोकांनी आम्ही भेटून नानांना जाऊन सांगितलं की असा रोडचं आमचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं जरासुद्धा त्या गोष्टीत विचार न करता स्वतःहून एकदा त्यांनी बघितलं, लोकांशी एकदा चर्चा केली आणि त्यानंतर इथं सिमेंटचा रोड झाला. आणि या लोकांच्या तर्फे म्हणजे ह्या सर्व लोकांच्या उदयशी नगर आणि न्यू पॅलेस बऱ्यापैकी म्हणजे हाच रोड नाही, जर तुम्ही मागं साईडला गेला तर सन सिटी आहे, जो बऱ्यापैकी आतल्या साईडला भयानक त्याच्या ठिकाण तर भयानक परिस्थिती आहे. कारण याची मी जे बोलतो आहे याची नोंद आहेत महानगरपालिकेमध्ये, कुठं पण पाणी आलं होतं किंवा काय, असं की नाही की आपण पाण्यात नसताना हे केलेलं आहे. पाण्यामधले रोड हे सिमेंटचे व्हावे आणि त्या योजनेतनं नानांना मी सांगितलं आणि त्या पद्धतीने केलं. तिकडं तर त्यांना नानांना बजेट कमी पडलेलं, कारण त्यांनी मेन रोड धरलेला, इंटरियर रोड नव्हते. पण त्या लोकांनी सुद्धा येऊन इथं सांगितलं की बाबा असाचा रोड व्हावा, त्याच्यात आतले पण रोड तुम्हाला दिसतील की तुम्ही स्वतःहून जर बघितले की त्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल की मस्त रोड झालेले आहे. कोल्हापूरच्या बाहेरचे रस्ते हां हां काय फील होतंय कोल्हापूरमध्ये? आम्हाला असं वाटतं की जेव्हा आम्ही मेन रोडनं फिरतोय तेव्हा आम्ही स्वतःला फार नशिबान समजतो, इथली लोकं तरी. आणि बाहेर जेव्हा आम्ही बघतोय तेव्हा आम्ही खरोखर इथली लोकं नशिबान समजते की बाबा आमची इथं चांगले रोड झालेत. आता मोठमोठ्या गाड्यात लोकांच्या सामान्य लोक आहेत, सर्वांना या गोष्टीचा फायदा झालेला आहे. आज तुम्हाला माहिती आहे की कुठली 4 व्हीलर साधी मेंटेनन्स करायचं मला एवढं सोपं राहिलेलं नाही. आणि माझं मत आहे की जसे इतर रोड झाले ते सगळीकडे रोड व्हावेत, त्या क्वालिटीचे त्या दर्जाचे व्हावेत, एवढीच इच्छा आमची. हा ताराबाई पार्कमधील मेरीवेदर ग्राउंड आहे. मेरीवेदर ग्राउंडला लागूनचा हा जो रस्ता आहे, या रस्त्याला इथे समोर ही सेंट ज्युअर शाळा आहे आणि ह्या रस्त्याला रहिवास विभाग नसल्यामुळं म्हणजे इथं या आजूबाजूला बंगले नाहीत किंवा घरं नाहीत किंवा अपार्टमेंट नाहीत, त्यामुळं हा ठिकाणची कामं कधीही झालेली नव्हती. 10-15 वर्ष जर आपण बघितलं तर या ठिकाणचं रस्त्याचं काम झालेलं नव्हतं. पण मेरीवेदर ग्राउंडला बरेच मोठे मोठे मंत्री आले, आमदारांचे कार्यक्रम, खासदारांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात आणि बरेच वेळा ह्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे मोठे कार्यक्रम होतात. त्यावेळी इथं खूप पार्किंगची आणि मोठी अवस्था वाईट होती आणि या भागातून स्कूलला जाणाऱ्या, शाळेला सोडायला जाणाऱ्या पालक असतील त्यांना ह्या 2 व्हीलर इथनं नेणं अवघड होतं. ह्या सगळा विचार करून हा रस्ता कायमस्वरूपी टिकण्यासाठी कॉन्क्रीट रोड करावा म्हणून मी प्रयत्न केला
आणि मेरीवेदर ग्राउंडला लागून शिवंजीवर शाळेचा जो मेन रोड आहे हा टोटली रोड आता कॉन्क्रीटचा 1 वर्षापूर्वी पूर्ण केलेला आहे. तर आता बघा हे वर्ष जवळजवळ 10-15 वर्ष रस्त्याला काही होणार नाही. डांबर रोड केल्यानंतर हे टिकत नाही. ते सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरमध्ये आता मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले म्हणून जी काही चर्चा चालू आहे तर त्याचा पर्याय म्हणजे कॉन्क्रीट रोड. आणि कॉन्क्रीट रोडचं उत्तम उदाहरण म्हणजे मेरीवेदर ग्राउंडला लागून असणारा हा कॉन्क्रीटचा रोड. हां नमस्कार, मी जयदीप वेदपाठक, पिनाक प्रसाद अपार्टमेंट इथे राहतो. बऱ्याच वर्षापासून आमच्या इथं रोडचं खूप प्रॉब्लेम होता. पावसाळ्यात खूप त्रास होतो. आपल्या गटारीचं पाणी खूप असं वाहून येते इथं. त्यासाठी आता आम्ही 1-2 महिन्यापूर्वी कदम साहेबांना भेटलो होतो. त्यांनी या कामासाठी मंजुरी दिली आहे. आता या उद्यापासून काम चालू होईल इथे. आम्हाला नागरिकांना खूप आनंद होत आहे की खूप दिवसांपासून हा जो त्रास होत आहे तो आता पूर्ण संपणार आहे. कॉलेज परिसर यामध्ये इथं पिनाक रेसिडेन्सी म्हणून एक जुनं खूप अपार्टमेंट आहे. आणि या परिसरामध्ये आता नवीन डेव्हलपमेंट बंगले अपार्टमेंट खूप झाले आहेत. पण पावसामध्ये पुराचं पाणी या ठिकाणी येत असल्यामुळे इथले रस्ते ड्रेनेज सिस्टीम सगळी चॉकअप होती. या भागातील नागरिक गेले 2-3 महिने माझ्या बरोबर संवादामध्ये होते. आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी जो काय 22 कोटीचा निधी आला त्या निधीमध्ये ह्या ठिकाणचे 65 लाख रुपयेचं रस्त्याचं काम आणि गटरचं आणि ड्रेनेज सिस्टीमचं हे मंजूर झालं. आणि येणाऱ्या पुढच्या रविवारी या कामाचं या ठिकाणी आम्ही उद्घाटन घ्यायचं फायनल केलं आहे. त्यामुळे ह्या भागातील सगळेच रस्ते झाले होते, फक्त हा एकच रस्ता पेंडिंग होता. त्यामुळे ह्या भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फॉलोअप पण होता. आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ह्या भागातील सगळे पूर्ण रस्ता हा चांगल्या कॉन्क्रीट पद्धतीनं पूर्ण होणार आहे. आज आम्हाला प्रथमच आनंद होत आहे की वैयक्तिकरित्या इथं येऊन इथल्या रोडची पाहणी करून हा रस्ता चांगला करून देणार आहोत. ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. नाही ती इतके वर्ष मी दरवर्षी पावसाळ्यात कसं जगायचं या ठिकाणी पाण्यातून कसं जायचं हा आम्हाला प्रश्न होता. त्यामुळं हे जर तुम्ही काम लवकर केलं तर आम्हाला पिनाकवासींना या रस्त्यावरच्या सर्व नागरिकांना फार आनंद होईल. आणि आम्ही आत्ताच शतशः आभारी आहोत. पण प्रश्न असा उभा राहतोय की असे रस्ते संपूर्ण कोल्हापुरात का होत नाहीत? तुमच्या भागातही या समस्या असतील किंवा चांगले रस्ते असतील तर आम्हाला नक्की कळवा. तारा न्यूज तुमच्या भागालाही नक्की भेट देईल. याशिवाय ज्या भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे त्यांनीही जरूर संपर्क साधावा, जेणेकरून तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची.